नमस्कार, मी राजू जाधव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंचायत समिती जिंतूर इथं कार्यरत असून जिल्हा परिषद परभणी यांच्या अंतर्गत मागील 25 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत एकूण 5 दिवसीय रोजगार सहाय्यक यांचं समता बांधणी याविषयी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। ह्या प्रशिक्षणादरम्यान एकूण 9 तालुक्याचे रोजगार सेवक यांना 1 दिवसाची बॅच तयार करून त्यांना वेगवेगळ्या दिवशी ट्रेनिंगसाठी बोलविण्यात आलेले होते। ह्या प्रशिक्षणादरम्यान रोजगार सेवकांची जबाबदारी, कायदाविषयक माहिती, त्याचबरोबर नरेगातून घेण्यात आलेले 266 कामे, त्या नंतर अनुच्छेद जे कलम आहेत त्याविषयी माहिती राज्य प्रशिक्षक श्री रवींद्र इंगोले सर यांनी माहिती दिली। माहिती अतिशय व्यवस्थितपणे आणि एक रोजगार सेवकांना जशी समजते त्या भाषेत माहिती या ठिकाणी प्रशिक्षणादरम्यान देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सरांचं जे ट्रेनिंग सेशन घेतात त्या ट्रेनिंग सेशनमध्ये सरांनी जशी माहिती सांगतात, काही वेळेला अभंग असेल, काही वेळेला वेगवेगळ्या पद्धतीचं गेम असेल किंवा आपल्या गावामध्ये म्हणजे जे रोजगार सेवक या प्रशिक्षणाकरिता उपस्थित झाले होते ते विशेषतः ग्रामीण भागातीलच होते आणि ग्रामीण भागामध्ये जे जसं ते एक बाई येऊन आपले सामान विकत असते, जसे की सुया घे, पोत घे, अशी ते आपल्या प्रत्येक गावामध्ये म्हणत असते। त्याच पद्धतीनं रवींद्र इंगोले सरांनी त्या रोजगार हमी योजनेत जे 266 कामं आहेत त्या कामाशी संबंधित माहिती त्या पद्धतीनं रोजगार सेवकांना सांगितली। ती अतिशय रोजगार सेवकांना अतिशय आवडलेली आहे। त्यानंतर ह्या सेशनमध्ये त्यानंतर दुसरा सेशन घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये म्हणजे माझं एक विषय होता सेवन रजिस्टर। सेवन रजिस्टरबद्दल रोजगार सेवकांना माहिती पण देण्यात आलेली आहेत। त्यानंतर इशू मस्टर, आज प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आपण मस्टर इशू करत असतो किंवा मस्टर जनरेट करण्याचं काम किंवा डिमांड देण्याचं काम माननीय नंदकुमार सरांनी एक GR पारित केला आणि त्या GRची अंमलबजावणी आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसेच पंचायत समितीमध्ये आणि ग्रामपंचायतमध्ये अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसून येते। काही रोजगार सेवकांना ID पासवर्ड देण्यात आला आहे, परंतु ID पासवर्ड दिल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीनं ते वापरावे याची परिपूर्ण माहिती नव्हती। पण ह्या प्रशिक्षण दरम्यान आमचे पंचायत समिती पूर्णाचे APO श्री मुनेश्वर सरांनी त्यांना व्यवस्थितरित्या सांगितलेली आहे। खरं तर प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आज रोजगार सहाय्यकांना अशा पद्धतीचे प्रशिक्षण देण्याची नितांत गरज आहे असं मी व्यक्त करतो। धन्यवाद।